नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार, पण कोणत्या केसमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे अर्जुन कोर्टामध्ये म्हणतो, मिलॉर्ड, जेव्हा अपघात घडला तेव्हा ट्रक कंपनीचा साईड मॅनेजर रमेश मोरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी. त्यानंतर परमिशन ग्रांटेड करून रमेश मोरेला कोर्टामध्ये आणलं जातं. तेव्हा अर्जुन त्या रमेश मोरेला प्रश्न विचारतो, रविराज किल्लेदारांचा अपघात घडला, तो ट्रक तुमच्याच कंपनीचा होता बरोबर का? त्यावेळी रमेश म्हणतो, हो हो. अर्जुन म्हणतो, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी तो ट्रक कोणाला दिलता? रमेश म्हणतो, नागराज किल्लेदारांना यांनीच मला ट्रक मागितला होता. त्यानंतर कोर्ट हा निर्णय घेतो की एका माणसाच्या पुराव्याने ही केस उभी राहू शकत नाही आणि अर्जुन सुभेदार यांना 22 वर्षापूर्वीच्या ऍक्सिडेंटचे पुरावे गोळा करण्यात अपयश आलेलं आहे. कोर्ट सुटल्यानंतर अर्जुन आणि नागराज एकमेकांसमोर येतात. अर्जुन म्हणतो, तू एक केस मधून सुटलास तर मी तुझ्यावर दुसरी केस टाकीन, दुसऱ्या केस मधून सुटलास तर मी तुझ्यावर तिसरी केस टाकीन, पण नाही ना तुला आयुष्यभर जेलमध्ये चढवलास तर नावाचा अर्जुन सुभेदार नाही. इकडे अर्जुन नागराजवर सुमनवर झालेल्या अत्याचाराची केस टाकतो, पण ऍक्सिडेंट मधून नागराज बाहेर निघलेला असतो. नागराज जेलमध्ये जायच्या आधी अर्जुनच्या कानात म्हणतो, मला अशा गोष्टी माहितीये ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि माझ्या हातापाया पडण्याची वेळ येईल. दुसरीकडे सचिन सॅमला खोटं नाटं सांगतो की मी आज तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय, पण प्लीज तू सरप्राईज बद्दल काही विचारू नको, पण आता त्यासाठी मला बाहेर जाऊ दे. दुसरीकडे अस्मिता प्रतिमाला खोटं बोलते की मी आज मैत्रिणीच्या इथे जाणार आहे. त्यावेळी प्रतिमाचं एकही शब्द न ऐकता अस्मिता निघून जाते. अस्मिता आणि सचिन एकमेकांना भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. ही गोष्ट कोणालाच माहीत नसते. पण प्रेक्षकांनो सचिनचा पाठलाग करत सॅम त्याच्या मागे आलेली असते. तिला दिसते की सचिन आणि अस्मिता एकमेकांसोबत बोलत असतात. पुढील एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, जसं की अस्मिता सायलीला म्हणते की मी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार. इकडे अर्जुनला साक्षी जिवंत असल्याचं कळालं असतं, पण तो सायलीला काही सांगत नाही. असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.